हे बघा, मला सांडगे घालायचे होते. मी पीठ दळून घेतलं सांडग्याचं. 2 किलो मटकीची डाळ, पावशेर मुगाची डाळ आणि पावशेर हरभऱ्याची डाळ आणि 2-3 चमचे उडदाची डाळ टाकली आणि त्याच्यात लाल मिरची घातली. मी कोथिंबीर चिरून घेतली बारीक, लसण आणि जिरे कुटून घ्यायचे आहेत बारीक आपल्याला. तर हे बघा, आपल्याला त्याच्यात ॲड करायचे आहेत. तर मी टाकते कोथिंबीर त्याच्यामध्ये. कोथिंबीर घातली तर मग जिरे आणि लसण कुटलेलं ते घालायचं, चव छान येते त्याने. आणि चवीपुरतं मीठ घालायचं. तर मीठ घातल्याच्यानंतर मग आता पाणी घेतलं मी. पाणी घेऊन आता ह्याला गोळा मळून घ्यायचा आपल्याला. असा घट्टसर मळायचा, लय पातळ नाही मळायचा. आणि मग हे मळून ठेवल्यानं ते जाडसर पीठ असतं ना, तर त्यामुळं मग त्याला भिजायला 2 तास लागतात. मग 2 तास भिजू द्यायचं. भिजल्याच्यानंतर हे बघा असं भिजतं. मग भिजलं की ते आपण सांडगे घालायला घ्यायचं. तर हे बघा, मी भरपूर घातले होते. 2.5 किलो डाळ झाली माझी ती. तर मग 2.5 किलोचे डाळीचे हे सांडगे घातले तर वर्षभर टिकतात असे. तर आमच्याकडं वर्षभर जातात हे सांडगे घातलेले. तर म्हणून मी हे वर्षभर टिकण्यासाठी सांडगे घातलेत.